यांची जयंती सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्ण यांची आणि त्या निमित्तानं आपण शिक्षक दिवस म्हणून साजरा करत आहोत। सातत्याने 9 वर्षापासून हा कार्यक्रम आपण कोरोना काळ सोडला तर आपल्या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम घेत आहोत आणि आज 8 सप्टेंबरला हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर केशवरावजी भांडारकर साहेब। आज खरोखरच एक सौभाग्याचा दिवस। आई बाबांनी जन्म दिला आणि गुरुजींनी घडवला। त्या गुरुजींच्या उपकार मानण्याच्या, त्या गुरुजीच्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा आज आमचा हा सर्व मिळून संकल्प आहे आणि तो संकल्प पूर्ण करण्याचं काम आमच्या माध्यमातून आम्ही थोड्याच रूपाने का असो करत आहोत। शिक्षक म्हणजे अंधारात ठरवलेला प्रकाश आणणारा असेल तर तो शिक्षक। शिक्षक म्हणजे वाळवंटामध्ये हरवलेल्या व्यक्तीला रस्ता दाखवणारा आणि शिक्षक म्हणजे माणसाच्या आयुष्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण करणारा तो आज शिक्षक। आज ते शिक्षक जरी सेवानिवृत्त झाले असतील तरी त्यांच्या माध्यमातून सातत्याने समाज घडवण्याचा, विद्यार्थी घडवण्याचा, माणूस घडवण्याचा काम आपल्या सर्वांच्या हातून होत आहे आणि झालेला आहे। त्यांना मी विनम्र अभिवादन करतो। हे मला आजही आठवणीत राहते आहे आणि म्हणून त्यांनी मला मार्ग दाखवला। असे शिक्षकही आहेत तर ज्यांनी मला शिकवलं 4थी मध्ये आणि सरपंचाचा मुलगा आहेस म्हणून जास्त तुझ्या अंगात आली म्हणून एवढं मारलं की ते मार आताही सिट्टीचे जे पिसोंडीची काडी होती त्याचे मार आताही चटके मला बसतात की चुकीची काम तू करू नको हे मला दाखवतात। ते शिक्षकांच्या माध्यमातून आजही माझ्या मनात आहे आणि श्रद्धाही त्यांच्या बद्दल आहे। एखाद्याच्या विद्यार्थी जर समोर वाढला तर त्यांना खरोखर आनंद होतो। मी जे ही निवडणूक लढली, गुरुजी माझ्यासाठी सायकलीने आता बाईक चालवतात, फिरत होते। ते पंचायत समितीची निवडणूक असो, ते जिल्हा परिषदेची असो किंवा आमदारकीची असो आणि आमच्या जुलूस मध्ये सर्वप्रथम ते माझा शिष्य जिल्हा परिषद जिंकला, माझा शिष्य आमदार झाला म्हणून आनंदाने नाचत होते। हे तुम्ही केलेली कमाई आहे शिक्षकांची आणि म्हणून अशा गुरुजींना वंदन करण्याकरिता असा गुरुजींचा सत्कार व्हावा आणि म्हणून मी जेव्हापासून या क्षेत्राचा प्रतिनिधित्व करायला लागलो तेव्हापासून सर्व शिक्षकाचा सन्मान व्हावा। सर्व सेवानिवृत्त शिक्षक, सेवानिवृत्त म्हणजे काय, अगोदर माणूस घरी जो राहतो जिल्हा परिषद शाळा खमारीमध्ये शिकला आणि जीवनामध्ये भारतामध्ये शिक्षक दिन सर्वपल्ली राधाकृष्णजीचा जन्मदिवस आपण साजरा करतो। ते एक महान शिक्षक तत्वज्ञ व भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले। शिक्षण आणि शिक्षक यांचे महत्त्व त्यांनी आपल्या जीवनात उंचावले। त्यांच्या विचारांनी आपल्याला शिकवले की शिक्षणाचा खरा उद्देश केवळ माहिती देणे नसून एक संपूर्ण व्यक्तिमत्व निर्माण करणे आहे। ही या मंचाच्या माध्यमातून विनंती करतो आहे। आज आपण येथे शिक्षक दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत। हा दिवस म्हणजे आपल्याला आकार देणारा आणि आपल्या योगणारा महान गुरूंना आदरांजली अर्पण करणारा दिवस आहे। शिक्षक हे केवळ ज्ञानाचे स्रोत नसून ते आपले मार्गदर्शक, प्रेरणा स्रोत आणि जीवनाचे शिल्पकार देखील आहेत।